नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो, टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं बालमानसशास्त्राचे महत्व. आता बालमानसशास्त्राच्या महत्वामध्ये आपण 10 ते 11 पॉईंट बघितले होते. त्यातले मी अगदी थोडक्यात तुम्हाला ते पॉईंट सांगते. पहिलं म्हणजे बालकाचा विकास, बालकाच्या मेंदूचा विकास हा पहिल्या 5 वर्षामध्ये 80% होतो. हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्याच्यामुळे बालमानसशास्त्राने त्याच्याकडे विशेष लक्ष दिले. दुसरं आहे, बालकाचे पहिले वर्ष हे खूप क्रांतिकारक वर्ष असतं, त्याच्यामुळे पालकांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरं आहे, पहिली 4 वर्ष बालकाची खूप भावनिक असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे पालकांनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या भावनांवर त्याच्या काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बालकाच्या विकास अवस्थांची माहिती आणि त्याचा अभ्यास करणं आणि शैक्षणिक सुविधा तशा उपलब्ध करणं, याच्यामध्ये पालक आणि शिक्षक या दोघांचा देखील हातभार असणं गरजेचं आहे. तिसरं आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेश आपल्या पाल्याला कसा भेटेल, चांगला भेटणं गरजेचं आहे आणि शिक्षकांनी देखील तो विचार करणं गरजेचं आहे, समाजानं देखील. आणि विशेष करून पालकांनी गरजेचं आहे की आपल्या पाल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेश कसा भेटावा. त्याच्यानंतर जर आपल्याला एखाद्या प्रौढ व्यक्तीचा अभ्यास करायचा असेल किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला त्याचं बालपण बघणं गरजेचं असतं. म्हणजे पुढचं आहे, वैकासिक कार्याचा देखील त्याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. बालकाला परिपक्वता बालकामध्ये कोणते गुण आत्मसात एखादा गुण आत्मसात करण्यासाठी त्याच्यामध्ये परिपक्वता आणणं गरजेचं आहे. हे देखील महत्व आहे बालमानसशास्त्राचं. पुढचं आहे, बालकांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी क्रीडोपचार तंत्राचा देखील वापर करणं गरजेचं आहे. आणि 10वं आहे, बालकामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी पालक तसेच शिक्षक देखील जबाबदार आहेत. त्याच्यासाठी विविध प्रकारची तंत्र, शैक्षणिक सुविधा किंवा शैक्षणिक वातावरण, जितके काही शिक्षकांना किंवा पालकांना जितक्या काही सुविधा निर्माण करून देता येतील किंवा त्यातून त्यांची प्रेरणा कशी डेव्हलप करता येईल किंवा त्यांना प्रेरणा देता येईल, हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 11वं आहे की प्रौढांचे मानसशास्त्र आणि बालकाचे मानसशास्त्र या दोघांची सांगड घालून व्यवस्थितपणे त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जर प्रौढाचा अभ्यास करण्यासाठी त्याचं बालपण पाहणं गरजेचं आहे, असं थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे. आता आपण बघणार आहोत बालमानसशास्त्राची उद्दिष्टे. बालमानसशास्त्राची उद्दिष्टे आहेत 10. आता त्या 10 उद्दिष्टावर तुम्ही म्हणाल, ही उद्दिष्ट तर काय पेपरला येणार आहेत का? हो, स्पेसिफिक उद्दिष्ट पेपरला येत नाहीत, परंतु ते तुम्हाला फिरवून उपयोजनात्मक क्वेश्चन याच्यामध्ये टाकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला प्रश्न दिला जाईल, मागचाच आपण बघितलं की एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलाने म्हणजे प्रौढावस्थेमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याची प्रवृत्ती जर गुन्हेगारी असेल, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार तज्ञ किंवा मानसोपचार तज्ञ त्याचं बालपण चेक करतात. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. मग खरंच करतात का? तुम्हाला प्रश्न पडेल, बालपण कशाला बघत बसतील, तेव्हा 4-5 वर्षापूर्वीचं बालपण का बघत असतील? पण नाही, बालमानसशास्त्राने ते सिद्ध केले आहे की जर एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती किंवा वृत्ती ती गुन्हेगारी असेल, तर ते चेक करण्यासाठी त्याचं बालपण तसं होतं का? की अशा कोणत्या घटना त्याच्या बालपणामध्ये घडल्या की त्याची वृत्ती अशी आहे? हे पाहणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित ऐकत जा आणि ते त्या प्रकारे तुम्ही विचार करण्याचा प्रयत्न करत जा. म्हणजे इथं कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते थिंकिंग स्वतः डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. तर आहेत उद्दिष्ट बघा आपण. बालकाच्या विकासाचे क्रम जाणणे. बालकाच्या विकासाचं क्रम जाणणं गरजेचं आहे. क्रम देखील बालकाच्या विकासाचा विचारला जातो. हे आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणजे बालकाचा क्रम कसा आहे, त्याचा विकास होण्याचा क्रम कसा आहे. विकास आणि वाढ आणि विकास हा एक सेपरेट टॉपिक आपण पुढे जाऊन बघणार आहे. हे आपलं थोडक्यात आहे. त्याच्यानंतर बालकाच्या इच्छा आणि अभिरुची जाणणं गरजेचं आहे. मग तो पालक असेल किंवा शिक्षक असेल किंवा समाज असेल, बालकाच्या इच्छा अभिरुची यांची जाणीव असणं त्यांना गरजेचं आहे. त्याच्यानंतर बालकामधील व्यक्तिभिन्नता ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे एक विद्यार्थी जर क्रीडा क्षेत्रामध्येच अव्वल असेल किंवा चांगलं त्याला जमत असेल, तेच कार्य किंवा तीच कृती दुसरा विद्यार्थी करू शकणार नाही. मग आपण त्याच्यावर बर्डन टाकणं हे कितपत योग्य आहे,
याचा देखील अभ्यास आपण करणं किंवा आपलं आपलं त्यावर लक्ष, शिक्षक म्हणून त्याच्यावर लक्ष असणं किंवा पाल्य म्हणून त्याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. कारण आताच्या काळामध्ये बऱ्याच पालकांकडून देखील आपल्या स्वतःच्या मुलावरच तो कसा करत आहे आणि तू कसा करत आहे हे करणं थांबवलं पाहिजे. कारण ज्यावेळी आपण तुलना करतो, त्यावेळी मुलं दुसऱ्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं व्यक्तिभिन्नता लक्षात ठेवून आपण कोणतीही गोष्ट करण्याची गरजेची आहे. कारण प्रत्येक बालक हा वेगवेगळ्या प्रकारे घडलेला आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतो तो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहतो तो किंवा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये राहतो तो. कुटुंबातील परिस्थिती वेगवेगळी असते. त्याच्यामुळं प्रत्येक बालकावर जे लहानपणीचं असेल किंवा इतर मोठ्यापणीचं वातावरण असेल, हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे व्यक्तिभिन्नता येते. गुणसूत्र असतील, याच्यामधून देखील व्यक्तिभिन्नता म्हणजे प्रत्येकाच्या पालकाकडून आलेली काहीतरी गुण असतात. ती वेगवेगळी असतात. मग आपण व्यक्तिभिन्नता जाणणं गरजेचं आहे. त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. अनुवंश आणि परिस्थितीचा परिणाम जाणणं गरजेचं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं बालकाच्या मार्गदर्शनासाठी अनुवंश आणि परिस्थिती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अनुवंश म्हणून त्या बालकाकडे कोणते गुण आले, परंतु नुसता अनुवंश असून देखील चालणार नाही. तर त्या बालकाला परिस्थिती कोणत्या प्रकारे मिळते. अनुवंश खूप छान आहे, पण बालक जिथे राहतो, ज्या कुटुंबात राहतो तिथं परिस्थितीच त्याच्या शिकण्यायोग्य नाहीये. कारण तो त्यातून चांगलं अध्ययन करू शकत नाही. तर ती परिस्थिती काही कामाची नाही. म्हणून पालकांनी देखील आणि शिक्षकांनी देखील त्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे, की अनुवंश आणि परिस्थिती त्या बालकाची चांगली असणं गरजेचं आहे. जर नसेल त्यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. दुसरं आहे बालकामधील सुप्त गुणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा सुप्त गुण ओळखणं हे बालमानसशास्त्राचं कार्य आहे किंवा उद्दिष्ट आहे. बालमानसशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे? तर बालकामधले सुप्त गुण ओळखणं. त्याच्यानंतर सुप्त म्हणजे चांगले-चांगले कोणत्या बालकामध्ये कोणता गुण आहे, प्रत्येकामध्ये कोणकोणते गुण आहेत याची नोंद शिक्षकांनी देखील ठेवणं गरजेचं आहे. या सर्व नोंदी शिक्षकांकडे असणं गरजेचं आहे, असं बालमानसशास्त्र सांगतं. त्याच्यानंतर बालकाच्या गरजांना अनुसरून अभ्यासक्रम आखणे. म्हणजे ज्यावेळी अभ्यासक्रम आखला जातो, त्यावेळी कशाचा विचार करणं गरजेचं आहे, तर बालकांच्या गरजा कोणत्या आहेत? बालकानं त्या वयामध्ये काय शिकलं पाहिजे किंवा त्या अभ्यासक्रमांमधून बालकासाठी काय उपयुक्त आहे किंवा की बाबा त्याच्यातून तो चांगलं शिकलं जाईल, अध्ययन त्याचं चांगलं घडलं जाईल. तर हे पाहणं देखील गरजेचं आहे. हे बालमानसशास्त्राचं उद्दिष्ट आहे. समस्या, अडचणी सोडवणे, बालकांच्या समस्या आणि अडचणी सोडवणे हे बालमानसशास्त्राचं उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये शिक्षकांनी देखील कार्य करणं गरजेचं असतं आणि ते आपले शिक्षक बांधव करतच असतात, की कोणत्या बालकाला कोणती समस्या आहे, हे शिक्षक जाणतो आणि त्याच्यावर कार्य देखील करतो. पुढचं आहे सहज प्रवृत्तींचा विकास करणे. आता बघा, मी तुम्हाला पहिल्याच दुसऱ्या लेक्चरमध्ये ज्यावेळी मी मानसशास्त्राचे संप्रदाय शिकवले, त्या संप्रदायांमध्ये मी सांगितलं होतं, मॅकडोगल यांनी सहज प्रवृत्तीचा संप्रदाय मांडला आणि त्याच्यामध्ये मॅकडोगल यांनी 18 सहज प्रवृत्ती सांगितल्या होत्या. ज्यामुळे ते म्हटले, की या 18 सहज प्रवृत्तींवर माणसाचं पूर्ण वर्तन घडत असतं. म्हणजे या सहज प्रवृत्तीवरच माणूस जे वर्तन करतो ते अवलंबून असतं. त्या 18 सहज प्रवृत्ती मॅकडोगल यांनी सांगितलं आणि सहज प्रवृत्तीवाद हा संप्रदाय मॅकडोगल यांनी सांगितला. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही. आणि त्यावेळी मी सहज प्रवृत्तीची व्याख्या देखील तुम्हाला समजून सांगितलं होतं. सहज प्रवृत्ती म्हणजे काय? उदाहरणं पण सांगितली होती. तुम्ही मागची लेक्चर पाहणं गरजेचं आहे. तुमचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतील. पुढचं आहे बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचं विकसन करणं. म्हणजे बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं हे बालमानसशास्त्राचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये सहकार्य किंवा कार्य पालक, शिक्षक आणि समाज यांचं देखील आहे. यांनी देखील तिथं कार्य करणं गरजेचं आहे. कोणत्या बालकामध्ये कोणता गुण आहे त्याच्यावर कार्य करणं, त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काय कमतरता आहे हे जाणणं किंवा त्याच्याकडे कोणता वाईट गुण आहे तो काढून टाकणं, चांगल्या गुण डेव्हलप करणं, हे देखील कार्य तिथं आहे आणि हे उद्दिष्ट आहे बालमानसशास्त्राचं. शेवटचं उद्दिष्ट आहे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे. बालकाचे मानसिक आरोग्य बघा, आता आपण मनोरंजनाचा शनिवार सुरू झालेला आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील. बालकं किती आनंदी ठेवता येईल जर तुम्ही आनंदी राहणं का गरजेचं आहे, तर त्याच्यामधूनच आपल्याकडून चांगल्या कृती घडत असतात. त्याच्यामुळे आनंदी राहणं खूप गरजेचं असतं.
आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं 1 तास व्यायाम करणं देखील गरजेचं आहे. व्यायाम करा, सदृढ राहा आणि माझ्या शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छिते किंवा माझे जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांना देखील, की टी-ई-टी ही खूप अवघड नाही. हो, मान्य टी-ई-टीचा निकाल खूपच कमी लागतो. परंतु टी-ई-टीचा अभ्यास आपण स्मार्टली चांगला करू शकतो आणि आता जून-जुलैमध्ये येणाऱ्या टी-ई-टीमध्ये तुम्ही पास होऊ शकता चांगल्या मार्कांनी. मी सांगेल मानसशास्त्राचं माझी व्यवस्थित लेक्चर करत जा. सर्व कॉन्सेप्ट मी सगळे कंटेंट याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला देत जाईन. परंतु हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.